आपल्या कार्यक्रमासाठी आलेले परमपूजनीय यश भंते जे श्रीलंकेहून इथे आले आहेत त्यांनाही वंदन करून जीवनबोधी भंते यांना नमन करून आमच्यावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरणजी पाटील साहेब, एस.पी.ओ. श्री पाटील साहेब, श्री गणेशजी पांडे साहेब, आदरणीय भाईजी, श्री तेजरावजी, आलेले सर्व मुलामुलाचे मान्यवर, एक अत्यंत चांगला कार्यक्रम आपण दरवर्षी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आयोजित करत असतो. गेल्या कित्येक वर्षापासून आपण हा कार्यक्रम आयोजित करतो आणि एक सुंदर कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करतो. हा कार्यक्रम आयोजित करण्याचा मागे उद्देश आहे, जसं कलियुगामध्ये जे डोळे उघडणारं असं ते मार्गदर्शन होतं. निश्चितच आपणही भगवान बुद्धांचे जे अष्टांग मार्ग आहे त्याच्यावर चालावं. अष्टांग मार्गामध्ये आपल्याला सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मा, सम्यक आजीविका, सम्यक समाधी, सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम, हा अष्टांग मार्ग जर आपण खरंच स्वीकारला तर आपल्याही जीवनामध्ये अमूलाग्र बदल होऊ शकतो. आणि खरोखर या कलियुगामध्ये माणसाला जर शांती देणारं, दिशादर्शन करणारं, ज्ञान देणारं जो दर्शन आहे ते आहे बुद्ध दर्शन. मी जे 4 आर्य सत्यांचं वाचन केलं, मी तर काही एवढा ज्ञानी नाही जसं परमपूज्य यश भंतेंनी सांगितलं, पण जी 4 आर्य सत्य भगवान बुद्धांनी सांगितली आहे ती अत्यंत सोपी आणि सरळ आहे. त्यामुळे आपल्यासोबत ती आपल्याला सांगतो. दुःख आहे ते निश्चित आहे. कोणाला वस्तूंचं दुःख आहे, कोणाला आजुरांचं दुःख आहे, कोणाला प्रतिष्ठेचं दुःख आहे, कोणाला यशाचं अपयशाचं दुःख आहे. दुःख आहे, दुःखाची कारणं आहेत. दुःखाची कारणं तृष्णा आहेत, दुःखाचं निवारण आहे. आणि या तृष्णा 3 प्रकारच्या आहेत. तृष्णा आहे, मला वस्तू पाहिजे, मला पद पाहिजे, मला प्रतिष्ठा पाहिजे, मला चांगल्या गोष्टी पाहिजेत. मग सूक्ष्म तृष्णा आहे, मला श्रेय मिळालं पाहिजे, मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, मला यश मिळालं पाहिजे, मला दुःख नाही मिळालं पाहिजे, मला कोणी लबाड म्हटलं नाही पाहिजे. आणि त्याच्याहूनही जास्त अतिसूक्ष्म तृष्णा आहे, मला चांगलं वाटलं पाहिजे, मला आनंद झाला पाहिजे, मला चांगल्या संवेदना मिळाल्या पाहिजे. या तृष्णा जर आपण कमी केल्या तर निश्चितच दुःखाचं निवारण होऊ शकते. आणि चौथं आर्य सत्य आहे, जर दुःख आहे तर त्याचं निवारण आहे आणि दुःखरहित अवस्था निर्माण होऊ शकते. तर निश्चितच ही 4 आर्य सत्य आपण जर समजली तर आपलं जीवन हे सुखकारक, सुखमय, आनंदमय होऊ शकते. पुष्कळशा गोष्टी सांगण्यासारख्या आहे, पुष्कळशा मान्यवर बोलणारे आहेत. आज कलेक्टर आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये माटरगाव जवळ संग्रामपूर तालुक्यामध्ये सर एक आपल्याकडे अशोककालीन शहराची उत्खननामध्ये आपल्याला ते सापडलेलं आहे. आणि जवळपास 136 एकरमध्ये सम्राट अशोककालीन शहर आपल्याला मिळाला आहे. खूप मोठा ठेवा अजंता एलोरा नंतर आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये मिळालेलं आहे. त्याचं उत्खननाचं कार्य हे जवळपास 2006 मध्ये सुरू झालं होतं. 14 पासून ते थांबलेलं. ते जर उत्खनन झालं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक अशोककालीन संपूर्ण शहर, काही स्तूप आपल्याला मिळालेली आहेत. तिथे कोणी श्रीकृष्ण इंगळे नावाचा व्यक्ती आता शेती करतो, तिथे बुजवण्यात आलं परत. त्यामुळे ते जर उत्खननाचं कार्य झालं ते खूप मोठं कार्य आपल्या जिल्ह्यामध्ये होऊन जाईल आणि एक ऐतिहासिक धरोहर ती आपल्या बुलढाणा जिल्ह्याला माटरगाव जवळ आपल्याला मिळालेली आहे. आणि ते जमीन देखील अधिग्रहण झाली आहे. जिगाव प्रकल्पांतर्गत ती जमीन अधिग्रहण झाली आहे. आणि त्यामुळे आज बुद्ध जयंतीचा सुंदर कार्यक्रम आहे. आणि सम्राट अशोकांनी बुद्ध धर्मासाठी खूप महान कार्य केलं आहे आणि त्याचा ठेवा आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे. 14 पासून ते कार्य काय कारणास्तव रखडलेलं आहे ते माहीत नाही, पण आपण इथे आलात, एस.डी.ओ. साहेब इथे आलात, तर निश्चितच त्या कार्याला जर गती मिळाली तर एक मोठं शहर हे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे.
आणि निश्चितच अजंठा एलोरा आपल्या जवळ आहे आणि एवढं मोठं शहर जर आपल्याला इथे सापडलं उत्खननामध्ये तर त्याचाही एक खूप मोठा पर्यटन देखील होईल आणि आपली एक ऐतिहासिक वास्तू ऐतिहासिक मोठं शहर हे आपल्या जिल्ह्याला एक मिळेल. तर त्यासाठी मी सर्वांना देखील विनंती करेल पुन्हा एकदा सर्व तोलामोलाचे मोठे मान्यवर इथे आले आहेत आणि आजचा हा बुद्ध जयंतीचा एक या दिवशी आपण मला वाटते या कार्याला जर उत्खननाच्या कार्याला जर गती दिली आणि ते कार्य आता खूपच रखडलेलं आहे. जवळपास आज 16 वर्ष झाली आणि 14 पासून तर 24 पर्यंत जवळपास 10 वर्ष झाली काहीच त्याच्यामध्ये प्रगती नाही आहे. तर ती जर प्रगती झाली तर हा कार्यक्रम अत्यंत सार्थकी लागेल अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद देतो. धन्यवाद. अत्यंत उद्बोधक आणि महत्त्वपूर्ण माहिती सरांनी या निमित्तानं दिली. तथागतांनी सांगितलेली 4 आर्य सत्य असतील, अष्टांगिक मार्ग असतील आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाच्या विषयाला सरांनी हात घातला आणि आपल्या सगळ्यांना आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा त्याविषयीचं आवाहन केलं. म्हणून इथे जे स्तूप सापडलेलं आहे त्याविषयीचं मनोगत सरांनी व्यक्त केलं.